तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे पण तरीही महिन्याच्या शेवटी पैसे कमी पडतात का? क्रेडिट कार्ड असूनही सेव्हिंग होत नाही आणि खर्च मात्र वाढत चालला आहे का? कधी अचानक बिल पाहून धक्का बसतो का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण बोलणार आहोत क्रेडिट कार्ड वापरताना होणाऱ्या 7 मोठ्या चुका ज्या 90% लोक करत आहेत. या चुका वेळेत थांबवल्या तर क्रेडिट कार्ड ओझं न राहता तुमच्यासाठी मदतीचं साधन ठरू शकतं. चला तर मग पहिली चूक कोणती आहे ते पाहूया. चूक क्रमांक 1, मिनिमम अमाउंट ड्यू भरून मोकळं होणं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मिनिमम अमाउंट भरलं की आपली जबाबदारी संपली, पण खरं सत्य असं आहे की तुमचं उरलेलं बिल महागड्या व्याजावर फिरत राहतं. क्रेडिट कार्डचं व्याज दर 30 ते 40% असू शकतं. म्हणून शक्य असेल तेव्हा नेहमी पूर्ण बिल भरण्याचा प्रयत्न करा. चूक क्रमांक 2, क्रेडिट लिमिट म्हणजे आपली कमाई समजणं. बँक तुम्हाला 1 लाख 2 लाखांची लिमिट देते, पण याचा अर्थ ते पैसे तुमचे नाहीत, ते कर्ज आहे. आज खर्च केलेले पैसे उद्या परत करावेच लागतात. क्रेडिट लिमिट पूर्ण वापरणे म्हणजे आर्थिक शिस्तीचा अभाव आहे आणि सिबिल स्कोर साठीही ते चुकीचं ठरतं. चूक क्रमांक 3, क्रेडिट कार्डवरून कॅश विथड्रॉल करणं. एटीएम मधून क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढणं ही सगळ्यात महागडी चूक आहे, कारण त्यावर लगेच व्याज लागू होतं आणि कोणताही इंटरेस्ट फ्री पिरियड मिळत नाही. खूपच गरज नसेल तर क्रेडिट कार्डवरून कधीही कॅश काढू नका. चूक क्रमांक 4, लेट पेमेंट म्हणजे उशिरा बिल भरणं. 1 दिवस जरी उशीर झाला तरी पेनल्टी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सिबिल स्कोर खराब होतो. एकदा स्कोर खाली गेला की पुढे पर्सनल लोन, होम लोन, कार लोन सगळंच महाग पडतं. म्हणून नेहमी ड्यू डेट लक्षात ठेवा, ऑटो डेबिट सुरू ठेवा किंवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा. चूक क्रमांक 5, खूप जास्त ईएमआय ट्रान्झॅक्शन्स करणं. आजचं वास्तव असं आहे, फोन ईएमआय वर, टीव्ही ईएमआय वर, शूज ईएमआय वर आणि शॉपिंग ही ईएमआय वर. ईएमआय दिसायला सोपी वाटते, पण महिन्याच्या शेवटी पगार आधीच संपलेला असतो. खूप ईएमआय म्हणजे भविष्याची कमाई आधीच खर्च करणं. ईएमआय घ्या पण गरजेसाठी घ्या, हौसेसाठी नाही. चूक क्रमांक 6, एकाच वेळी अनेक क्रेडिट कार्ड वापरणं. प्रत्येक कार्ड मॅनेज करणं सोपं नसतं. ड्यू डेट वेगळी असते, बिल वेगळं असतं आणि लिमिट वेगळी असते. जास्त कार्ड्स म्हणजे जास्त गोंधळ आणि जास्त चुका. शिस्तीत वापर करत असाल तर 2 क्रेडिट कार्ड्स पुरेसे असतात. आणि चूक क्रमांक 7, रिवॉर्ड्स आणि ऑफर्सच्या जाळ्यात अडकणं. आज खरेदी करा, 10% कॅशबॅक आहे, हा ऑफर मिस करू नका. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला खरंच ती वस्तू हवी होती का? ऑफरमुळे खर्च वाढतो, सेव्हिंग नाही. क्रेडिट कार्ड सोयीसाठी आहे, दिखाव्यासाठी नाही. मित्रांनो, क्रेडिट कार्ड वाईट नाही, चुकीचा वापर वाईट आहे. योग्य वापर केला तर क्रेडिट कार्ड तुमचा आर्थिक मित्र ठरू शकतो. आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अशाच सोप्या आणि खऱ्या फायनान्स विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. धन्यवाद.